हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी घेऊन आलेली आहे भीमाशंकरचा व्लॉग. तर आमची ही लग्नानंतरची पहिलीच ट्रिप आहे आणि आम्ही चाललो आहे भीमाशंकरला फिरण्यासाठी. खूप दिवस झालं जायचं, कुठंतरी जावं म्हणून चालू होतं. तर म्हणलं चला देवदर्शनाला जाऊ, एक ज्योतिर्लिंग देखील होईल. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे आणि भीमा नदीचा उगम देखील तिथून झालेला आहे. तुम्ही जर वन डे ट्रिपसाठी प्लॅन करत असाल तर तुम्ही सकाळी लवकर निघालात तर हे देखील वन डे ट्रिपमध्ये होऊ शकतं. आम्ही दुपारी निघालो होतो आणि इथून पण आम्हाला अजून 2 तास, दुपारचे 1 वाजले होते, आय थिंक 12 वगैरे. तर तिथून पुढे आम्हाला 1 पाऊण तास दाखवत होतं. तर आम्ही निघालो आणि आम्ही बाईकवर जात असल्यामुळे आमचं ठरलेलं होतं की एक स्टे करून 1 दिवस मंदिराचे दर्शन महादेवाच्या तिथल्या आणि 1 दिवस अभयारण्य आणि धबधबा पाहायचा, असं आमचं प्लॅनिंग झालेलं होतं. तर जवळपास अराउंड 120 किलोमीटर पुणे मेन जिल्ह्यापासून भीमाशंकर हे पडतं. आणि तुम्ही जर 4 व्हीलरनी जात असाल तर तुमची ही ट्रिप नक्कीच सकाळी लवकर निघाल्यानंतर वन डेमध्ये कंप्लीट होऊ शकते. 3 ठिकाणं आहेत पाहण्यासाठी. तर आम्ही जाताना मध्ये हा एक ब्रेक घेतला. बाईकवर जायचं म्हणलं की थोडंसं थकल्यासारखं होतं आणि ब्रेक हा घ्यावाच लागतो. सो ब्रेक घेतला. इथे मस्त कांदा भजी आणि मॅगी खाल्ली आणि आम्हाला दिली म्हणून आम्ही त्याच्याकडून घेतली. बाकीचे 20 रुपये सांगत होते आणि त्यांनी 10 मध्ये दिली म्हणून आम्ही पटकन घेतली. सगळे त्याला म्हणत होते आता तुझा टर्न झाला, तुझा. एकदम फ्रेश करवंद झाडाची तोडून ते विकत होते हे सगळे मुलं. ते काय तुम्ही पाहू शकता, तो तिकडे गेला. इतके छान हे करवंद होते, टेस्टी. तुम्ही नक्की भीमाशंकरला वगैरे. आणि यांना आम्ही बाय करून पुढे निघालो. तुम्ही भीमाशंकर वगैरे ट्रिपला जात असाल तर करवंद नक्की ट्राय करा. आता आम्ही भीमाशंकर अभयारण्याच्या ह्या एरियामध्ये म्हणजे हद्दीमध्ये भीमाशंकरच्या इन शॉर्ट आलेलो आहोत. आता इथून आमचं फर्स्ट टास्क होतं पहिले मंदिराकडे जाऊन हॉटेल वगैरे बघणं, पार्किंग व्यवस्थित आहे का बघणं आणि मग कुठे स्टे करायचं ते ठरवून मग फ्रेश आवरून वगैरे मग दर्शनाला जायचं होतं आम्हाला. मग आम्ही तेच पहिल्यांदा मंदिराकडे जातोय बघण्यासाठी, गर्दीचा एक अंदाज वगैरे घेण्यासाठी. आणि तिथे चांगलं असेल हॉटेल वगैरे तर आम्ही तिथे करणार होतो. पण तिथे आणि हे आता तुम्ही म्हणाल की आता पाऊस कसं काय नाही आहे, सध्या तर खूप पाऊस चालू आहे. तर आम्ही हे श्रावण महिन्याच्या आधी गेलेलो आहे. हा व्हिडिओ एडिट करायला टाईम लागल्यामुळे हे आत्ता टाकलेला आहे व्हिडिओ. आणि आय थिंक साधारणतः जुलैच्या आसपास आम्ही गेलो होतो. तर हे जे आहे मी इथे व्हिडिओ केलेला आहे हा आधीच्या फोनमध्ये एडिट केल्यामुळे ह्याचा आवाज गेलाय. मी हेच सांगत होती की आता आपण 3 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत भीमाशंकरपासून. आणि इथून पुढे काय प्लॅन आहे, आज आम्ही काय करणार आहेत आणि उद्या कोणत्या कोणत्या गोष्टी पाहणार आहेत हे मी सांगत होते. त्यात हेच होतं की आता पहिले मंदिराचं दर्शन, आज फर्स्ट प्रायोरिटी आहे. संध्याकाळचं दर्शन छान होईल मंदिराचं आणि मग दुसऱ्या दिवशी हे अभयारण्य आणि धबधबा बघता येईल. इथे भरपूर माकडं आहेत. तुम्ही इथून पायी वगैरे जात असाल किंवा 2 व्हीलरवर देखील हातात काही ठेवलं खायचे पदार्थ वगैरे, फळं, तर ते घेऊन जातात माकडं. हे दर्शन घेऊन निघालेले भाविक दिसत होते आम्ही जाताना. ऊन पडलं होतं बरंच. मी म्हटलं तशाप्रमाणे आम्ही आधी गेलो होतो पावसाच्या वातावरणाच्या आधी, त्यामुळे ऊन होतं आणि गर्दी देखील जास्त त्या प्रमाणात नव्हती जेवढी श्रावण महिन्यामध्ये असते. तरी बऱ्यापैकी ट्रॅफिक झाली होती जेव्हा आम्ही फ्रेश होऊन वगैरे परत दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. हा आहे मंदिराचा परिसर आहे. इथे नाश्त्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. पोहे, डोसा, वडापाव सगळं काही भेटतं. आणि हे माकडे, इतकी खूप सारे माकडे आहेत इथे. मी त्याचा पण व्हिडिओ घेतलेला आहे माकडांचा. खूप छान वाटलं. इकडे असं निसर्गरम्य वातावरण आहे सगळीकडे, पूर्ण झाडी, माकडे. आणि तुम्हाला माहीतच असेल की इथल्या अभयारण्याच्या इथे शेकरू हा एक प्राणी म्हणता येईल तो आढळतो. तो देखील आम्ही
बघण्यासाठी उद्या जाणार आहोत, म्हणजे दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा प्लॅन होता अभयारण्याकडे. तर आम्ही इथून पाहू शकता तुम्ही हे क्षेत्र भीमाशंकर म्हणजे मंदिराच्या आसपासच्या एरियात. इथे ट्रॅफिक झाली तेव्हा थांबलो होतो. मग आम्ही शेवटी फ्रेश होऊन आम्ही मंदिराकडे निघालेलो आहोत मस्तपैकी आवरून. आणि आता दर्शन म्हणजे जवळपास 4:30-5चा टायमिंग झालेला होता. सनसेटचा एन्जॉय करत करत आम्ही निघालो. मी इथे देखील व्हिडिओमध्ये आवाज दिलेला आहे, पण तो काही कारणास्तव खूप दिवस झाले एडिट केल्यामुळे आय थिंक ते एडिटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे गेलेला आहे. आता आम्ही पुढे चाललोय तर दर्शन घेण्यासाठी भीमाशंकरचे. आणि तुम्ही कोणते कोणते ज्योतिर्लिंग केले आहेत ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही इथे आता 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे हे आमचं, म्हणजे भीमाशंकर असं म्हणू शकतो. परत मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत फ्रेश होऊन दर्शन घेण्यासाठी. आता तर थोडीशी गर्दी भाविकांची कमी झालेली आहे त्या मानाने, पण थोडी पुढे ट्रॅफिक आहे. आणि आता मग जवळपास आता आम्ही 5:30ला मध्ये जातो, याचा अर्थ अंधारच होईल बाहेर यायला. इथे फुलांचे स्टॉल देखील आहेत. आपण एंट्री करताना हे श्री भीमाशंकर मंदिराकडे जाण्याचा मार्ग, इथून एक रस्ता आहे आणि पलीकडून एक, जवळपासच आहे ते दोन्ही रस्ते. आम्ही थोडासा नाश्ता केला मंदिरात जायच्या आधी, कारण वेळ लागणार होता म्हणून, आणि मंदिराकडे आम्ही निघालो. तर जवळपास 2 ते 3 तास लागतील असा गर्दीचा अंदाज घेऊन आम्हाला वाटत होतं दर्शन होण्यासाठी. इथे जाताना बरेचसे फूड स्टॉल आणि फुलांचे पण खूप स्टॉल आहेत. प्रसाद वगैरे आपण फुल घेऊन जाऊ शकतो. इथे आम्ही गंध लावला दोघांनीही. आम्हाला गंध लावायला खूप आवडतो. महादेवाच्या मंदिरात जाताना ते त्रिशूल शेपमध्ये जे लावतात ते खूप छान वाटतं मला. आणि त्यांनी देखील गंध लावला आणि मी देखील. आधी मंदिरात जाण्याच्या आधी आम्हाला इकडे मागे पंचगादी जे मंदिर दिसते ते बोर्ड, तिकडे जायचं होतं. मग पहिले गंध वगैरे लावून, आणि तिकडेच भीमा नदीचं उगमस्थान देखील आहे ते पाहायचं होतं मेन म्हणजे. आणि ते पाहून आम्ही पुढे मेन मंदिराच्या दर्शनाकडे जाणार होतो. तर आम्ही घेत आहोत आता दर्शन. इकडे जात आहेत पंचगादी मंदिर आणि भीमा नदीचा उगम पाहण्यासाठी. इथं आल्यानंतर इतकं थंड वाटत होतं आणि फ्रेश निसर्गरम्य वातावरणात असं वाटत होतं की इथंच बसून राहावं, असं निवांत वाटत होतं. आणि मंदिराच्या ठिकाणी गेल्यास तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा, एकदम प्रसन्न आणि छानच वाटतं. तर हे आहे पंचगादी मंदिर आणि इथेच भीमा नदीचा उगम झालेला आहे. भीमा नदीच्या उगमचं हे इथे माहिती देखील लिहिलेली होती बरीच, की त्या भीमा नदीच्या उगमची हिस्ट्री वगैरे. तर हे आहे भीमा नदी उगम स्थान. त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत मेन मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये. आणि हा आहे दर्शन मार्ग. आणि लाईनमध्ये थांबलेलं आहे. मागे देखील बरीच लाईन आहे आमच्या. इथे फुलांचे स्टॉल मध्ये देखील आहेत. मंदिराच्या आतमध्ये ज्या लाईन आहेत तिथे बरेच स्टॉल आहेत.
आणि फुलं वगैरे घ्यायला मला मोस्टली आवडत नाही, कारण ते फुलं घेतात आणि मंदिराच्या तिथे टाकतात आणि परत ते असं कचऱ्यात जातं. त्याच्यामुळे मी बहुतेक तरी वेळेस टाळतेच. बेल वगैरे घेते, पण ते देखील ते तसंच करतात सेम. इथे ह्या बायकांचा उत्साह इतका होता की ते मोठमोठ्याने ओम नमः शिवाय, महादेवाचे भजन वगैरे खूप जोरजोरात म्हणत होते. ते ग्रुपनी आलेल्या होत्या, त्यांचा देखील व्हिडिओ घेतलेला आहे, हर हर महादेव. आणि हे म्हणत म्हणत ते पुढे म्हणजे दर्शन रांगेमध्ये एकदम मस्त एन्जॉय करत करत पुढे चालले होते. आणि कसं त्यांच्यासोबत लाईनमध्ये थांबल्यास कधी आम्ही दर्शनापर्यंत पोहोचलो ते देखील आम्हाला कळले नाही. मस्त एन्जॉय करत होते आणि मी देखील त्यांच्यासोबत हर हर महादेव, ओम नमः शिवायचा जप करत करत पुढे आम्ही गेलेलो आहे. इथे मंदिराचा व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, पण मी असा फोन थोडासा टिल्ट करून ठेवलेला होता हातामध्ये. पण जेव्हा आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याच्या तिथे गेलो, पण तेव्हा मंदिराचा व्हिडिओ नाही झाला प्रॉपर. पण तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, थोडंसं दिसतंय. पण थोडासा मध्ये जेव्हा गाभाऱ्यात आम्ही गेलो, एंट्री केली, थोडा तुम्हाला दिसून येईल की मी व्हिडिओ केलेला आहे. जेव्हा तिथले समोरचे लोक हटले तेव्हा तिथे महादेवाची पिंड तुम्हाला भीमाशंकर मंदिरातील दिसेल. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता मी इथे दर्शनाला मध्ये गेलेली आहे आणि तिथे पटपट चला पुढे करत असतात, त्यामुळे खूप फास्टमध्ये. पण हे बघा, इथे तुम्हाला दर्शन झालेलं आहे भीमाशंकरच्या तिथले मंदिराचे आतमधल्या. तर अशा प्रकारे गर्दीतून मी बाहेर आले आणि बाहेर आल्या स्क्रीनचा एक व्हिडिओ घेतलेला आहे, तिथे तुम्हाला ते देखील दिसतं. आणि जसं की आत्तामध्ये दिसलंच तुम्हाला, छान दर्शन झालं आमचं. थोडीशी गर्दी असल्यामुळे ते गडबड करतातच चला पुढे म्हणून तिथले लोक. पास देखील तुम्ही घेऊ शकता 500 रुपयेचा, आणि तिथे डायरेक्ट तुम्हाला मध्ये नेतात दर्शनासाठी. पण पास वगैरे आम्ही नाही घेतला, थोडंसं वेट करून लाईनमध्येच गेलो. इथे थोडा वेळ बसलो बाहेर आल्यानंतर शांतपैकी, आणि मग परतीच्या प्रवासाला आम्ही चालू केली. आणि हे आहे सेकंड डे 2. त्या दिवशी मॉर्निंगला मस्तपैकी आम्ही चहा ऑर्डर केला आणि चहा घेतला. ह्या मस्त विंडोमधून, बाल्कनीमधून हा व्ह्यू होता. आणि आम्ही आवरून पटकन बाहेर निघालो. आम्हाला अभयारण्याला जायचं आणि धबधबा पाहायला जायचं, म्हणून ह्या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही आवरून निघालेलो आहोत बाहेर. आणि अभयारण्य हे मंदिराच्या एक्झॅक्ट मंदिराचं जे आपण काल गेलेलं ते गेट होतं, त्याच्या अपोजिट साईडलाच अभयारण्य आहे. तिथे नागफणी पॉईंट आहे पाहण्यासाठी. ट्रेक करून वरती जावं लागतं अभयारण्याच्या मागच्या साईडनी. आणि हनुमान तळे एक आहे पाहण्यासाठी. तिथे हनुमानाचं एक मंदिर आहे आणि महादेवाचे पण एक छोटे मंदिर आहे, तुम्हाला कळेलच तिथे पुढे गेल्यानंतर. सो व्हिडिओ कंटिन्यूमध्ये पहा, मग तुम्हाला आयडिया येईल. तर इथे आता आम्ही अभयारण्यामध्ये एंट्री केलेली आहे. आणि इथे अभयारण्याच्या इथे हे पहा, तुम्ही बोर्ड वगैरे बघू शकता, निसर्ग परिचय केंद्र इथून मध्ये जायला. आणि हे शेकरू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचा प्राणी आहे शेकरू. तर हे इथलं वैशिष्ट्य आहे, इथे आढळतं तो प्राणी. आणि आम्ही खूप शोधला आणि आता पुढे तुम्हाला दिसून येईल तिथे गाई वगैरे होत्या जाताच. आणि इथे आता पहिल्यांदा हनुमान तळे लागते आणि मग अभयारण्यामध्ये आपण ट्रेक करून आपल्याला जायचं असेल तर जाऊ शकतो, अशा पद्धतीने.
हे आहे हनुमान तळे. आपण इथे आलेलो आहोत. इथे महादेवाचे पाण्यामध्ये इथे जे लेफ्ट साईडला छोटंसं तळ्या टाईप आहे आणि तिथे महादेवाचे मंदिर असल्यासारखे आहे आणि हनुमानाचे एक मंदिर आहे. इथे असे छोटे छोटे 2-3 मंदिर आहेत. तसेच एक महाराजांचा इथे मठ आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी मध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. हनुमानाचे हे मंदिर आहे आणि इथे एकदम प्रसन्न वाटतं, निसर्गरम्य वातावरण. हा समोरचा मठ आहे आणि ते जे हे समोरचे जे मंदिर दिसते त्याच्या बॅक साईडने आपल्याला ट्रेक करत पुढे अभयारण्यामध्ये जायचं आहे. आणि हे आता मी घेत आहे इकडे व्हिडिओ. तर हा आहे समोर मंदिर, तुम्ही पाहू शकता. इथं खूप छान वाटतं. हे असं कुंड आहे आणि याच्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे महादेवाचं. खूप जण, आता हे पाणी स्वच्छ नाही आहे पण काही जण गर्दी जेव्हा असते किंवा श्रावण महिन्यात येतात तेव्हा त्या कुंडामध्ये डुबकी देखील मारतात. आता आम्ही पुढे निघालो आहे तिथून आपल्या अभयारण्याचा ट्रेक करत करत. ट्रेकची सवयच नाही राहिली त्यामुळे मी खूप थकून गेले थोड्याच वेळात. मग मी म्हणलं मला नको नागफणी पॉईंट बघायचा, बस झाला मला एवढाच ट्रेक. पण आम्ही तरी बऱ्यापैकी खूप पुढं चालत गेलो. खूप आम्ही झाडांवर वगैरे शेकरू प्राणी शोधायचा प्रयत्न केला पण आम्हाला काही ते भेटला नाही. असंच आम्ही ट्रेक एन्जॉय करत पुढे निघालो. वातावरणामध्ये टाइम स्पेंड करून आम्ही निघालो धबधब्याकडे. इथून मध्ये 5 किलोमीटर धबधबा आहे असं दाखवलेलं आहे आणि आम्ही मग निघालो. नागफणी पॉईंट आम्ही त्या अभयारण्याच्या तिथला आम्ही केला नाही, स्किप केला कारण खूप ट्रेक होता पुढे जाऊन. तर तिथे असं म्हटलं जातं की तिथे वरती नागफणी म्हणजे नागाच्या आकाराचा स्टोनचा आणि तिथल्या डोंगरांचा आकार आहे म्हणून त्याला नागफणी पॉईंट असं म्हणलं जातं. आणि इथं आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा आम्हाला एकही घर आढळलं नाही. म्हणजे ह्या धबधब्याची ती पाटीची होती 5 किलोमीटर म्हणून लावलेली, तिथून ते धबधब्याला जाईपर्यंत एकही घर नाही. शेत होते, असे झाडे झुडपे सगळं होतं पण असं गाव म्हणावं किंवा असं काही म्हणावं म्हणून असं एकही घर आढळलं नाही. याचं मला खूप आश्चर्य वाटलं आणि तिथे बिलकुल रेंज नव्हती. मी तेच त्यांना म्हणत होते की इथले लोक कसे राहत असतील, बिलकुल रेंज नाही, मोबाईल वापरता येत नाही. आणि जेव्हा आम्ही पूर्ण म्हणजे 5 किलोमीटर गेलो असं ते वाटलं नाही की ते 5 किलोमीटर हे होतं, ते खूप जास्ती वाटत होतं जोपर्यंत आम्ही धबधब्यापर्यंत गेलो नाही तोपर्यंत. आणि धबधबा देखील तिथे सापडला नाही. तिथे घरं नसल्यामुळे कोणाला विचारावं हे देखील आम्हाला कळलं नाही. पण आम्ही हा असं पण इथं घरं नाही वगैरे ते सगळं ठीक होतं पण इतकं थंड वाटत होतं ना. आणि ह्या झाडांमधून वगैरे जाताना खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं एखाद्या झाडाखाली थोड्या वेळ बसून घ्यावं आणि आराम करावा. पण आता नंतर सनसेट ऑलरेडी झाला होता, नंतर लेट होईल आणि निघायचं देखील होतं त्यामुळे आम्ही म्हणलं नको जायला, म्हणजे नको बसायला. मग आम्ही थोडंसं असंच वातावरणाचा एन्जॉय करत करत पुढे निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकता.
असाच पेशन्स ठेवून की आता येईलच धबधबा म्हणत म्हणत आम्ही पुढे निघालो आहे. हे ऑलरेडी एडिटेड व्हिडिओ आहे. मी म्हटल्याप्रमाणे याचा आवाज गेलेला आहे. एक बस देखील दिसली नाही किंवा एक 2 व्हीलर 4 व्हीलर काहीच नाही दिसलं जवळपास इथपर्यंत येईपर्यंत तरी. आणि यांचं म्हणणं होतं की नसेलच पुढे धबधबा. पाणी तर भेटणार नव्हतं पण थोडंसं का होईना एक चला बाबा पाहिलं म्हटल्यासारखं. थोडंफार तर पाणी असेल पण असं वाहणारं पाणी तर नसणारच आहे ऑब्वियसली, कारण पावसाळ्यामध्ये तर आम्ही गेलेलो नाही आहे या ठिकाणी. त्यामुळे पण मला बघायचं होतं की कशा पद्धतीने वगैरे म्हणून आम्ही आलेलो आहोत. तर तुम्ही जेव्हा प्लॅन कराल तेव्हा 3 दिवसात देखील तुमचे ह्या ट्रीपमध्ये म्हणजे 1 दिवसात देखील तुमचे हे 3 ठिकाण होऊन जातील. कोणते तर धबधबा, अभयारण्य आणि मंदिराचे दर्शन. लवकर अर्ली मॉर्निंग आलात तर. आमच्याकडे 2 दिवस सुट्टी आणि आम्ही असंच प्लॅन केलेला गाडीवर येण्याचा, त्यामुळं आम्ही 2 दिवसाचा केलेला. पण 1 दिवसात देखील होणारी ही ट्रीप आहे. तुम्ही नक्की प्लॅन करू शकता. आणि तुम्हाला जर इथे स्टेचे वगैरे ऑप्शन्सबद्दल माहिती हवी असेल, कोणते चांगले आहेत, मंदिराजवळ तर चांगले ऑप्शन नाही आहेत, तर तुम्ही कमेंट करू शकता. मी नक्की तुम्हाला हे देईल, ऑप्शन देईल. आणि अशा पद्धतीने आम्ही आता पोहोचतच आलेलो आहे. तिथे थोडासा खराब रस्ता होता आणि फायनली एक 4 व्हीलर आम्हाला इथून इकडे जाताना दिसली. ते देखील टुरिस्टच होते, म्हणजे इथे राहणारे लोक नव्हते, हे आम्हाला कळलं. टुरिस्ट म्हणजे तेही आय थिंक मला असं वाटतं की धबधबाच पाहायला गेलेले होते. आणि घनदाट जंगल म्हणजे पूर्ण जाईपर्यंत एकदम झाडी झुडपी जंगल वगैरे असंच होतं तिथं. म्हणजे असं एकदम छान प्रसन्न वाटत होतं. तर फायनली आम्ही धबधब्याच्या जवळ आलो आहोत अशी फिलिंग आली आम्हाला. इथं हे शेत वगैरे आणि हे एक घर टाईप म्हणजे ते चौकात काहीतरी होतं ते दिसलं आणि पुढे घरं लांब 1-2 असे घरं दिसतच होते. मग आता कुठे धबधबा, तर तिथून आम्ही बघत होतो इकडे असेल का, इकडे 3 रस्ते होते इकडे समोर आणि शेवटी धबधबा सापडला आणि आम्ही घेऊन बसलो. धबधबा वाहणारं पाणी वगैरे नाही आहे, तुम्ही पाहू शकता. हे साचलेलं पाणी आहे आणि मी इथं बसली आहे. चला म्हणलं एवढं लांबून आलं, थोडासा व्ह्यू घेऊ. 1-2 फोटो वगैरे काढले. थोडंसंच पाणी साठलेलं आहे, तर जेव्हा केव्हा पाऊस असेल तेव्हा खूप पाणी असेल इथं. फायनली आम्ही हे धबधबा पाहिला, व्हिडिओ केला. आता मी इथे काय बोलत होते हे खरंच मला आठवत नाही, कारण तो खूप दिवस झालं व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर एवढंसं पाणी बघूनच खुश व्हावं लागलं. आणि इथे थोडंफार होतं पाणी. मग थोड्या वेळ आम्ही बसलो आणि वापस निघण्यासाठी निघालो. आता मला खरंच छान वाटलं की चला आता पाहून झाला. तसंही हे पण आम्हाला सापडत नव्हतं. ह्या साईडला आहे धबधबा. एक काकू दिसल्या होत्या जाताना, त्यांना विचारलं आणि मग आम्ही इथे आहे कळल्यानंतर ह्या ठिकाणी आलेलो आहोत. तर अशा प्रकारे 3ही ठिकाणं आमचे झालेले आहेत आणि आम्ही आता हे खाली गेलो होतो थोडंसं ट्रेक करून तिथं बसण्यासाठी, पाणी जवळून पाहण्यासाठी. आणि हे आता वर जाऊन मग वरती रोड आहे आणि मग तिथून मग वापस जायच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आमचे 3ही ठिकाणं झालेले. मंदिराचे दर्शन झाले छान, नंतर अभयारण्य बघितलं, हनुमान तळे आणि एक धबधबा देखील, म्हणजे तेच तिथला परिसर वगैरे. अशा प्रकारे भीमाशंकर एक ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आमचे पाहून झाले आहे. आणि आता जाताना सगळीकडे घाटाचा रस्ता आहे थोडाफार म्हणू शकता तुम्ही. आणि आता आम्ही ठरवलं होतं की येताना जो रस्ता आम्ही आलो होतो पुण्याहून येताना तो खराब होता, तर आम्ही दुसरा रूट मॅपला लावून त्या रूटनी निघालो होतो. तेवढंच अंतर होतं, थोडंफार कमी जास्त, पण अशा पद्धतीने आम्ही वापस पुण्याला जाण्यासाठी निघालो. तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता नंतर तुम्हाला कोणते पुण्याच्या आसपासचे जे ठिकाणं आहेत त्याचा कोणता व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता.
आम्ही शक्य झाले तर आम्ही नक्कीच ते जाऊन व्हिडिओ काढून चॅनलवर अपलोड करू. तर व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.